तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर एस टी बस प्रवाशांसाठी NCMC कार्ड हे अद्याप तरी बंधनकारक करण्यात आलेलं नाही. तर हे कार्ड आता प्रवाशांसाठी केव्हापासून बंधनकारक करण्यात येणार आहे याची माहिती एस टी महामंडळाने एका पत्रकामधून दिलेली आहे. आणि त्याच पत्रकामधून आपण पाहणार आहोत कोणत्या दिवसापासून या कार्डची सक्ती ही केली जाणार आहे याविषयीची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता एस टी महामंडळाचं अधिकृत पत्र हे असणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, त्यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, मुंबई, दिनांक पाहू शकता 28 फेब्रुवारी 2026. तर या पत्रकामध्ये NCMC कार्डबद्दल काय आहे त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता, NCMC स्मार्ट कार्डची सक्ती नाही. 1 मार्चपासून NCMC स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा ही समाज माध्यमांवर पसरवली होती. तथापि जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे एस टी महामंडळाने स्पष्ट केलेले आहे. म्हणजेच तुम्ही पाहू शकता NCMC कार्ड जे आहे ते एस टी बस प्रवाशांसाठीच आहे, पण ते अद्याप तरी सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आलेलं नाही. आणि हे केव्हा बंधनकारक करण्यात येणार आहे, जेव्हा 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्ड नोंदणी जेव्हा पूर्ण होईल. येथे तुम्ही पाहू शकता, पुन्हा एकदा हायलाईट करून दाखवतो, जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्ड नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही. त्यामुळे अद्याप तरी हे NCMC कार्ड काढणं बंधनकारक आहे किंवा सक्तीचं आहे अशा प्रकारची काही बाब नाही. अशा प्रकारची माहिती ही एस टी महामंडळाने स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खाजगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळातर्फे केले गेलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता या पत्रकामधून अशा काही प्रकारची माहिती आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्हणजेच एस टी महामंडळाकडून NCMC कार्डची सक्ती अद्याप तरी करण्यात आलेली नाही. केव्हा करण्यात येणार आहे, जेव्हा 80% जे काही नोंदणी पूर्ण होईल, या कार्डची 80% सवलत जेव्हा कार्डची नोंदणी पूर्ण होईल त्याच वेळेस ही सक्ती करण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या पत्रकामधून दिलेली आहे. आणि या NCMC कार्डची नोंदणी आतापर्यंत किती झालेली आहे, तर येथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस टी डिजिटल सेवेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजेच NCMC स्मार्ट कार्ड उपक्रम होय, सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेला आहे. आणि या उपक्रमाला राज्यभरातून आतापर्यंत नोंदणीची संख्या ही 1,00,000च्या घरापर्यंत, टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची माहिती या पत्रकामध्ये देण्यात आलेली आहे. तर आता हे कार्ड केव्हापासून सक्ती करण्यात येणार आहे याची देखील माहिती यामध्ये होती. ही होती सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.